विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विज्ञान 2 मध्ये युनिट नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट या अंतर्गत आपल्याला काही मुद्द्यांचा या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. प्रथमतः किंगडम प्लांटी, सब किंगडम जिम्नोस्पर्म अँड सब किंगडम अँजिओस्पर्म हे प्रामुख्याने 3 घटकांचा अभ्यास या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी क्लासिफाईड, म्हणजेच आपण जे सजीव घटक आहे या सजीव घटकांचं वर्गीकरण कशा प्रकारे केले जातो आणि सजीव घटक म्हणजे नेमकं काय यामध्ये आपण पाहणार आहे. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंजाय. Of the 5 kingdom classification system proposed by the Robert Whittaker. Robert Whittaker, that is one of the biologists, in 1959 for the study of the living organism. Then living organism can be classified into 2 types. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपल्याला 2 प्रकारांमध्ये याची विभागणी करता येते. पहिला प्रकार प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजेच नेमकं यामध्ये जो न्यूक्लियस असतो तो प्रामुख्याने अनडेव्हलप्ड असतो आणि यूकॅरियोटमध्ये जो न्यूक्लियस असतो तो पूर्णतः डेव्हलप झालेला असतो. प्रोकॅरियोटिकचं एक्झाम्पल आहे मोनेरा. अँड यूकॅरियोटिक जो घटक आहे तो म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर या 2 घटकांमध्ये त्याची विभागणी होते. युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्टा हा घटक त्यामध्ये मोडतो. त्या प्रोटिस्टा हा युनिसेल्युलरचं प्रथम एक्झाम्पल आहे. मल्टीसेल्युलरमध्ये परत 2 विभागणी केल्या जाते 2 घटकांमध्ये. मल्टीसेल्युलर विथ द सेल वॉल अँड विदाऊट सेल वॉल. विथ द सेल वॉलमध्ये परत आपल्याला त्याची विभागणी करता येते 2 भागांमध्ये, ऑटोट्रॉपस अँड हेटेरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे ज्याला आपण स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतो आणि हेटेरोट्रॉप्स म्हणजेच त्याला आपण परपोषी असं म्हणतो. स्वयंपोषी म्हणजेच आपल्याला माहीत आहे की जी वनस्पती, आता वनस्पतीचं यामध्ये आपल्याला उदाहरण घेता येते की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि म्हणून त्याला आपण स्वयंपोषी असं आपण म्हणतो. यामध्ये आता स्वयंपोषी हा घटक जो आहे यामध्ये फोटोसिंथेसिसचा प्रामुख्याने रोल आहे. की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसच्या माध्यमातून वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो आणि म्हणून त्याला आपण स्वयंपोषी असं म्हणतो. आणि म्हणून यामध्ये जे मुख्य एक्झाम्पल आहे तो आहे प्लांटी गट, म्हणजेच वनस्पतीचे सर्व घटक ऑटोट्रॉप्स या घटकांमध्ये मोडतात. दुसरा घटक आहे यामध्ये हेटेरोट्रॉप्स, ज्यामध्ये फंजाय हे एक्झाम्पल यामध्ये घेतल्या जाते. मल्टीसेल्युलरमध्ये दुसरा एक घटक आहे तो म्हणजे विदाऊट सेल वॉल. विदाऊट सेल वॉल, सेल म्हणजेच ज्याला आपण पेशी म्हणतो, पेशींचं जे वरचं आवरण असते ते विदाऊट म्हणजे त्यामध्ये आवरण प्रामुख्याने आढळून येत नाही. आणि यामध्ये ॲनिमिल्या हा एक्झाम्पल त्याच्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत, प्राणी गट, मानव हा सुद्धा त्याच्यामध्ये प्रामुख्याने घटक येतो आणि म्हणून मानवाला सुद्धा विदाऊट सेल वॉल असं आपण संबोधतो. यामध्ये पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे किंगडम प्लांटी, which are the special cell organelles that differentiate plant cell wall from the animal cell. The group of autotrophous living organism having eukaryotic cell wall in this group of the plant. The group of autotrophic living organism having a eukaryotic cell. यूकॅरियोटिक सेल हा घटक प्रामुख्याने आपण वर पाहिलेला आहे की त्यामध्ये जो न्यूक्लियस असतो तो पूर्णतः वेल डेव्हलप म्हणजे पूर्ण विकसित झालेला असतो आणि म्हणून त्याला आपण यूकॅरियोटिक सेल असं म्हणतो. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जो सजीवांचा जो घटक आहे, असे सजीव की ज्यामध्ये प्रामुख्याने ते सजीव घटक आहे, स्वयंपोषी घटक आहेत आणि यामध्ये न्यूक्लियस पूर्णतः वेल डेव्हलप झालेला असतो. विथ द सेल वॉल इन द ग्रुप ऑफ प्लांट म्हणजे प्रामुख्याने जो वनस्पतीचा घटक आहे तो यामध्ये मोडतो.
plant have become autotrophic as they can perform a photosynthesis with the help of the chlorophyll. म्हणजे यामध्ये जे प्लांट वनस्पती घटक आहे हे ऑटोट्रॉफिक म्हणून आपण याला संबोधतो का, कारण याच्यामध्ये महत्त्वाचं जे कार्य आहे ते फोटोसिंथेसिस म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. या प्रक्रियेद्वारे वनस्पती काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात का, कारण याच्यामध्ये क्लोरोफिल हा घटक का आहे मुख्यतः प्रेझेंट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस ही प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ती म्हणजे क्लोरोफिल, देन कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड सनरेज हे प्रामुख्याने आपल्याला आवश्यक असणारे घटक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ द किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ द फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सर्व सजीवांचा जो अन्नाचा मुख्य स्रोत आहे तो म्हणजे कोणता, वनस्पती. आणि म्हणून वनस्पतीला आपण काय म्हणतो, स्वयंपोषी घटक. आणि हे स्वयंपोषी घटक काय करतात, सर्व सजीवांचा अन्नाचा स्रोत म्हणून मुख्यतः कार्य करतात. बेसिस फॉर क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाचा नेमका आधार कोणता. द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑर्गन इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. वनस्पतींचं वर्गीकरण करण्याचा जो मुख्य आधार आहे तो म्हणजे त्यामध्ये असणारे जे ऑर्गन्स ज्याला आपण अवयव म्हणतो, हा अवयव घटक हा त्यामध्ये प्रेझेन्स आहे किंवा ऑब्सेन्स आहे. द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर अ क्लासिफिकेशन. म्हणजेच अजून दुसरा पुढचा आपल्याला वर्गीकरणाचा एक दुसरा आधार दिसून येतो. द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू म्हणजेच टिश्यू म्हणजे ज्याला आपण ऊती म्हणतो की ऊती हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की त्याद्वारे वनस्पतीमध्ये वॉटर आणि फूड मटेरियल म्हणजेच पाणी आणि अन्नपदार्थ हे काय केल्या जातात, परिवहन केल्या जातात, कंडक्शन केल्या जातात. आणि त्यामुळे वनस्पतींचं जे लाईफ आहे ते पूर्ण जीवनचक्र हे पूर्ण केलं जाते. डू द प्लांट बिअर सीड, डू द प्लांट बिअर अ सीड, इफ दे डू देन वेदर द सीड आर एन्क्लोज इन द फ्रूट और नॉट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन. म्हणजे वर्गीकरणाचा एक पुढचा आपल्याला आधार दिसून येतो तो म्हणजे वनस्पतीमध्ये असणारे जे बीज आहे हे एन्क्लोज आहे म्हणजेच ज्याला आपण बंदिस्त म्हणतो. त्या बिया ह्या जर का त्या फळांमध्ये बंदिस्त असतील तर त्या आधारेसुद्धा आपल्याला त्या वनस्पतीचं वर्गीकरण करणं शक्य होते. फायनली शेवटी प्लांट आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ द कॉटलिडन्स इन द सीड. शेवटी आपल्याला वनस्पतीमध्ये असणारे जे कॉटलिडन्स आहे ज्याला आपण बीजपत्र म्हणतो, वनस्पतीमध्ये ज्या बिया असतात ह्या बिया कोणत्या बीजपत्र प्रकारच्या आहेत, एक बीजपत्री आहे का द्विबीजपत्री आहेत, ज्याला आपण मोनोकॉट किंवा डायकॉट असं सुद्धा संबोधतो. ॲट द हायर लेवल ऑफ द प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक आर कन्सिडर्ड फॉर द क्लासिफिकेशन. म्हणजेच वनस्पतीच्या उच्च पातळीला जर का आपण वर्गीकरण करतो तर त्याचे वेगवेगळे काही गुणधर्म आहेत त्या आधारेसुद्धा आपल्याला त्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन करता येते. त्यामध्ये काही एक्झाम्पल आहेत. डिपेंडिंग अपॉन द अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट्स अँड सीड्स. म्हणजे त्या वनस्पतीमध्ये फुलं किंवा फळं किंवा बिया ह्या जर प्रेझेंट आहे किंवा अब्सेंट आहे या आधारेसुद्धा आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता येते. प्लांट आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज अ क्रिप्टोगॅम्स और अ फेनोरोगॅम्स डिपेंडिंग अपॉन द वेदर सीड आर एन्क्लोज विदिन अ फूड और नॉट. म्हणजे हे कशावरती अवलंबून आहे की जे सीड्स आहे, बिया आहे ह्या एन्क्लोज विदिन अ फूड म्हणजे फळांमध्ये त्या बंदिस्त आहे किंवा नाही या आधारेसुद्धा आपल्याला त्याचं. अँजिओस्पर्म आर फर्दर क्लासिफाईड ॲज अ मोनोकॉट और अ डायकॉट दॅट इज डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ द कॉटलिडन्स इन द सीड. म्हणजे अँजिओस्पर्मला सुद्धा आपल्याला पुन्हा त्याचं वर्गीकरण करता येते. त्याच्यामधला पहिला घटक आहे मोनोकॉट ज्याला आपण एकबीजपत्री वनस्पती म्हणतो आणि दुसरा घटक आहे डायकॉट ज्याला आपण द्विबीजपत्री वनस्पती असं म्हणतो. आणि त्यावरतीच काय आहे त्याचं
डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ द कॉटलिडन्स इन द सीड, म्हणजे बिया ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत, मोनोकॉट किंवा डायकॉट, या आधारे सुद्धा आपल्याला त्याचं पुन्हा वर्गीकरण करता येते. अँड इंट्रोडक्शन ऑफ द सायंटिस्ट. इन 1883 आयचर ॲज अ बॉटनिस्ट, दॅट इज वन ऑफ द बॉटनिस्ट, आयचर in 1883 classified the kingdom Plantae into the two subkingdom. म्हणजे आयचर या शास्त्रज्ञाने, वनस्पती शास्त्रज्ञाने दोन वेगवेगळे घटक केलेले आहे. प्लांटी इंटू टू सब किंगडम, दोन उपप्रकारामध्ये, दोन उपविभागामध्ये त्याची विभागणी केली. ॲज अ रिझल्ट टू सब किंगडम क्रिप्टोगॅम्स अँड द फॅनोरोग्रॅम्स. त्याचाच रिझल्ट म्हणजे पहिला घटक येतो क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा येतो फॅनोरोग्रॅम्स. वेअर कन्सिडर फॉर द प्लांट क्लासिफिकेशन, म्हणजे वनस्पतीच्या वर्गीकरणाचा एक मुख्य आधार त्यामधून आपल्याला दिसतो. पहिला क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा आहे फॅनोरोग्रॅम्स.